मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। 1982 साली विक्रोळी मुंबई येथे 44 वर्ष पूर्ण शिवमंदिरात स्थापन करून पहिल्याच मीटिंगमध्ये 520 सभासदांनी 25,000 रुपये भाग भांडवल जमा करून सुरू केलेली सहकारी पतपेढी आणि आता 700 कोटींचा टप्पा पार करणारी शिवकृपा सहकारी पतपेढीची 44व्या वर्षात यशस्वी वाटचाल चालू आहे। या संस्थेच्या महाराष्ट्रात 122 शाखा असून ग्राहक संख्या 5,05,000 इतकी आहे, तर 1,111 कर्मचारी, 1200 ठेव संकलन प्रतिनिधी, 2,500 कुटुंबांची आधारस्तंभ देणारी आणि लाखो लोकांना अर्थसहाय्य करणारी ही मुंबई विक्रोळी येथील शिवकृपा पतपेढीचा स्थलांतर कार्यक्रम खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील वडूज रोड हिरकणी हाइट्स स्टेट बँक शेजारी मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी परमपूज्य श्री सेवागिरी महाराज देवस्थानचे मठाधिपती परमपूज्य श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, शिवकृपा सहकारी पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष गोरख चव्हाण, उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी, संचालक शिरीष देशमुख, नरहरदेव बाळासाहेब मोहिते, राजेंद्र पवार, हिंदूराव कदम, सुरेश संकपाळ, विजय घोरपडे, संतोष चव्हाण, किशोर माने, ओमकार भोसले, रमेश चव्हाण, पूनम जगदाळे, स्मिता खराडे, प्रवीण पाटील, लक्ष्मण फडतरे, रामदास करणे, राजेश शेट्टे, माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी काका घाडगे, पंचायत समिती सदस्य स्नेहल जाधव, सेवागिरी देवस्थानचे चेअरमन हरिभक्त पारायण संतोष वाघ, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासो जाधव, युवा उद्योजक शंतनू वाघ, अभय राजे घाडगे, संतोष तारळकर, डॉक्टर संजीवनी कदम, हेमलता फडतरे, अमोल जगदाळे, अक्षय फडतरे, संदीप पवार, अभिषेक जगदाळे, अनिकेत गायकवाड, आकाश माने, अनिकेत माने आदींसह संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार आणि हितचिंतक उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाखा व्यवस्थापक संगीता चव्हाण, संतोष देशमुख, विक्रम घाडगे, अभिजित बाबर यांनी केले। प्रास्ताविक अध्यक्ष गोरख चव्हाण यांनी केले। सूत्रसंचालन दुर्योधन माने यांनी केले, तर उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी यांनी आभार मानले। 40 वर्ष झाली, 44 वर्ष या संस्थेचे आम्ही सातारकर बहुसंख्य संचालक हे साताराचे आहेत आणि या परिसरातीलच आहेत। आम्ही नोकरी व्यवसाय निमित्ताने मुंबईला गेल्यानंतर आपल्या लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून सातारा जिल्हा नागरिक विकास मंडळाची मुंबईमध्ये विक्रोळी परिसरामध्ये स्थापना केली। आमच्या त्या मीटिंग विक्रोळीच्या शिवमंदिरामध्ये संपन्न होत असत। मग आपल्या लोकांच्यासाठी काहीतरी आर्थिक गरजा भागवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे। पतसंस्था स्थापन करण्याचा विचार पुढे आला आणि त्याची संकल्पना ही शिवमंदिरामध्ये मांडली गेली, म्हणून संस्थेचं नाव शिवकृपा। संस्थेला शिवशंभोंचं अधिष्ठान लाभलेलं आहे। 1982 मध्ये स्थापन झाली संस्था। केवळ 25,000 रुपये ताई भाग भांडवल आणि 520 सभासदांमध्ये सुरुवात झाली। आज या ठिकाणी मला सांगायला आनंद होतोय की कालच्याच या उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शिवकृपाचे ग्राहक संख्या 5,05,000 झालेली आहे। 5 लाखाचा आकडा ग्राहक संख्येचा शिवकृपाने पूर्ण केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये 122 शाखा, 1,111 कर्मचारी, 1200 ठेव संकलन प्रतिनिधी, 2,500 कुटुंबांना शिवकृपा हे एक आधारस्तंभ ठरलेले आहे। लाखो लोकांना आर्थिक सहाय्य केलेलं आहे। आर्थिक सहाय्य करत असताना, तत्पर सेवा देत असताना आज ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या वास्तव्यानं पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये गेली 21 वर्षापूर्वी या नगरीमध्ये आपण सद्गुरू सेवागिरी महाराजांना स्मरून शंभू महादेवांच्या कृपाशीर्वादाने या नगरीमध्ये गेल्या 21 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा पुसेगाव या शाखेचा आपण शुभारंभ केलेला होता आणि आज याच नगरीमध्ये आपण भव्य अशा या इमारतीमध्ये जागेमध्ये आपण या आज शिवकृपा पतसंस्थेचा नूतन जागेमध्ये स्थलांतरित या शाखेचा शुभारंभ करत आहोत। शिवकृपा मुळातच खऱ्या अर्थानं शंभू महादेवांच्या आशीर्वादानं ज्यांना आपण शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती
अशी ज्यांची अभंगामध्ये ख्याती तुकाराम महाराजांनी केलेली आहे. शिव भोळा चक्रकार शिव तो शिव आहे ना आपण जीव आहोत. ह्याच जीवाचं कल्याण करणारा तो शिव आहे. या जीवाला त्या शिवापर्यंत आर्थिक बाजूतून पोचण्याकरता खऱ्या अर्थाने शिवकृपेचे शंभू महादेवाला स्मरून आपण गेली 44 वर्षापूर्वी ज्या या देशाची आर्थिक राजधानी आपण म्हटली जातो महामुंबई, या ठिकाणी आपण शुभारंभ केलेला आहात. आज या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ ते 122 शाखा 122 शाखा एवढ्या शाखेचं आपण विस्तारित करून शिवकृपेचं नावलौकिक वाढलेलं आहात. खऱ्या अर्थानं संस्थापक अध्यक्ष माननीय गोरखनाथ चव्हाण यांनी हे जे संस्थेमध्ये ही सुरुवात केलेली आहे खरोखर अभिमानास्पद आहे. आणि सर्व संस्थांनी याची एक प्रेरणा घेऊन आपल्या संस्थांमध्ये याची सुरुवात केली पाहिजे. कारण प्रत्येक मनुष्याचा एक व्यक्तिमत्व विकास होतो आणि ते कुटुंब त्याला एक स्थैर्य प्राप्त होतं. आज जर आपण पूर्ण समाजामध्ये बघितलं तर मानसिक अस्वास्थ्य हे खूप आहे. म्हणजे भौतिकता खूप आहे, पैसे प्रत्येकाकडेच आहेत, पण कुठेतरी मानसिक अस्वास्थ्य आणि कौटुंबिक अस्वास्थ्य आपण हरवत चाललेलो आहे. तर ह्याची ना धरून जे आपण सुरुवात केलेली आहे मला अत्यंत कौतुकास्पद वाटते. आणि उत्तरोत्तर आपल्या पतसंस्थेचा याच पद्धतीनं उत्कर्ष हो आणि जी मदत आपल्याकडून संस्थेमार्फत दिली जाते सर्वसामान्यांना खूप कौतुकास्पद आहे. आणि आपली कार्यपद्धती आणि योगी आमाजी शोभतो भास्कर सेवागिरी नामे घेतला अवतार कृपाळ उदार भक्त कल्याण राशी नमस्कार माझा श्री गुरु चरणासी. सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली श्री क्षेत्र सुवर्णनगरी पुसेगाव अत्यंत व्यावसायिकदृष्ट्या सक्षम असणारी आपली बाजारपेठ आणि ज्या गोष्टीची आवश्यकता सर्वसामान्य व्यावसायिकांना असते त्या आवश्यकता पूर्ण करण्याकरता आपल्या सर्व येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.